नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत आणि त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी व्याकरण. हा मराठी व्याकरण पोलीस भरती, शिक्षक भरती, TET परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि त्यातील क्रियापदांचा जो काळ आहे त्या काळाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आता क्रियापदाचे जे काळ आहेत त्याचे मुख्य प्रकार पडतात 3, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रत्येक काळाचे परत 4 प्रकार पडतात: साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. आता हे एकूण 12 प्रकार आहेत आणि 12 प्रकारची 12 उदाहरणे, प्रत्येक प्रकारचं 2 उदाहरणे, अशा प्रकारे आपण 24 उदाहरणांमध्ये क्रियापदाचे काळ आपण शिकणार आहोत. ही उदाहरणे तुमच्या लक्षात आल्यानंतर कोणत्याही वाक्यातील कोणता काळ आहे हे आपल्याला सहज ओळखता येईल. पण ह्यातील एक गम्य आहे ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. ते गम्य कोणतं ते आपण आता पाहूया. आता वर्तमान काळ आहे, तर वर्तमान काळामध्ये एक वाक्य आहे बघा, मी पुस्तक वाचतो. साधा वर्तमान काळ, मी पुस्तक वाचतो. अपूर्णमध्ये काय झालं, मी पुस्तक वाचत आहे. पूर्णमध्ये काय झालं, मी पुस्तक वाचले आहे किंवा वाचलेले आहे. आणि रीतीमध्ये काय झालं, मी पुस्तक वाचत असतो. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की वाचतो, वाचत आहे, वाचलेले आहे, वाचत असतो. वाचतो, वाचत आहे, वाचलेले आहे, वाचत असतो. हा क्रम लक्षात ठेवायचा. आणि त्याचबरोबर साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. वाचतो, वाचत आहे, वाचलेले आहे, वाचत असतो. त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण आपण खात या धातूपासून वाक्य बनवलेलं आहे. तू पेरू खातोस. मग आता अपूर्ण वर्तमान कसा होणार, तू पेरू खात आहेस. बदल कुठं होत आहे ते आपण पाहूया. पूर्ण वर्तमान काळ, तू पेरू खाल्ला आहेस. आणि रीती वर्तमान काळामध्ये तू पेरू खात असतोस. आता वाचतो या ठिकाणी पहा, मी पुस्तक वाचतो, तू पेरू खातोस म्हणजे फक्त क्रियेमध्ये बदल झालेला आहे. वाचतो, खातोस. आता इथे पहा, मी पुस्तक वाचत आहे, इथून पुढे बघा, खात आहेस, तू पेरू खात आहेस, एवढाच बदल झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, पूर्ण वर्तमान काळामध्ये मी पुस्तक वाचलेले आहे, मग तू पेरू खाल्लेला किंवा खाल्ला आहेस, म्हणजे वाचले, खाल्ला. मी पुस्तक वाचत असतो, तसंच तू पेरू खात असतोस, म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापदाचा बदल झालेला आहे. आता हा जो बदल आहे शेवटी क्रियेमध्ये, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता भूतकाळामध्ये काय होते पाहूया. मी पुस्तक वाचतो आहे ते मी पुस्तक वाचले फक्त झाला, एवढाच क्रियेमध्ये बदल झाला. तू पेरू खातोस या ठिकाणी तू पेरू खाल्लास, एवढाच बदल झाला. आता पहा, मी पुस्तक वाचत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. मग अपूर्ण भूतकाळामध्ये काय झालं, मी पुस्तक वाचत होतो, म्हणजे आहेच होतो झालं. त्याप्रमाणे तू पेरू खात आहेस, याचं काय बदल झाला, तू पेरू खात, इथंपर्यंत तेच राहिलं, होतास, एवढाच बदल झाला. आता पुढे पहा, पूर्ण वर्तमान काळामध्ये मी पुस्तक वाचलेले आहे, मी पुस्तक वाचलेले होते किंवा वाचले होते, आहेच होते फक्त भूतकाळामध्ये झालं.
म्हणजे वर्तमान काळ लक्षात ठेवला की भूतकाळामध्ये आपण बदल करता येतो, त्याप्रमाणे भविष्यकाळातही बदल करता येतो. ते कसे पाहूया आपण. आता रीती वर्तमान काळ पाहूया. मी पुस्तक वाचत असतो, याचं काय झालं? मी पुस्तक वाचतपर्यंत तेच आहे असे. पुढे पहा. तू पेरू खात असतोस, तू पेरू खात असे. म्हणजे इथंपर्यंत वाचत खात इथंपर्यंत वर्तमान काळात जसं आहे तसंच आहे, फक्त क्रिया किंवा क्रियापद रूप बदल झालेला आहे. आता भविष्य काळामध्ये आपण काय बदल झालेला आहे ते पाहूया. इथं परत पाहूया आपण. मी पुस्तक वाचतो, त्याचं काय झालं? मी पुस्तक वाचेन. म्हणजे वाचतो वर्तमान काळात, भविष्य काळात वाचेन. तू पेरू खातोस, मग भविष्य काळात काय झालं? तू पेरू खाशील. म्हणजे फक्त क्रियेमध्ये बदल झालेला आहे. अपूर्ण वर्तमान काळ पहा. मी पुस्तक वाचत आहे, भविष्य काळात म्हणजे अपूर्ण भविष्य काळात मी पुस्तक वाचत इथंपर्यंत तेच आहे असे न, फक्त बदल झाला. अपूर्ण वर्तमान काळातलं दुसरं वाक्य, तू पेरू खात आहेस. आता या ठिकाणी या क्रियेतच फक्त बदल होणार. तू पेरू खात असशील, भविष्य काळामध्ये असं होणार. आता पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भविष्य काळाची तुलना करूया आपण. मी पुस्तक वाचले किंवा वाचलेले आहे. आता इथंपर्यंत तेच आहे भविष्य काळामध्ये. मी पुस्तक वाचलेले आहेच असेन झालं. तू पेरू खाल्ला आहेस किंवा खाल्लेला आहेस. आहेसचं तू पेरू खाल्ला असशील. म्हणजे भविष्य काळामध्ये काय बदल होतो ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता रीती वर्तमान काळ पहा. मी पुस्तक वाचत असतो, या ठिकाणी असतो फक्त बदल होतो. रीती भविष्य काळामध्ये मी पुस्तक वाचत जाईन. आता पेरूचं पाहूया. तू पेरू खात असतोस, या ठिकाणी रीती भविष्य काळामध्ये तू पेरू खात जाशील. अशा प्रकारे हा जो बदल आहे तो बदल प्रत्येक वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळाचं निरीक्षण केलं तर जे क्रियावाचक शब्द आहेत त्याच्यामध्ये काय बदल झाला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वर्तमान काळाचा जो चार्ट आहे तो पूर्ण तुम्ही लक्षात ठेवला तर त्याप्रमाणे भूतकाळात बदल तुम्हाला करता येतो आणि भविष्य काळातही बदल करता येतो. पण एक लक्षात ठेवायचं, हा जो क्रम आहे तो विसरायचा नाही, म्हणजे आपल्याला काळाच्या प्रकारामध्ये गोंधळ होत नाही. कोणता क्रम? साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. खातो, खात आहे, खाल्ले आहे, खात असतो, अशा प्रकारे. साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. वाचतो, वाचत आहे, वाचलेले आहे, वाचत असतो. हा जो क्रम आहे तो कधीही विसरायचा नाही. निश्चितपणे क्रियापदाचा जो काळ आहे किंवा क्रियापदाचे जे काळ आहेत, 12 काळ आहेत, या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. धन्यवाद.